नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत मार्केटमध्ये मिळणारे बटाटा वेफर्स कसे बनवायचे ते सांगणार आहे। ना वाळवण्याची टेन्शन ना शिजवण्याचं टेन्शन, इतक्या सोप्या पद्धतीने मी हे बटाटे वेफर्स दाखवणार आहे। त्यातल्या त्यात आवाज बघू शकता, अतिशय कुरकुरीत हे वेफर्स होतात। अगदी 30 रुपयामध्ये आणि कमी तेलामध्ये, कमी तेलकट, इतके सुरेख हे वेफर्स होतात। मग ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आणि त्यातल्या त्यात तुम्ही उपवासासाठी हे वेफर्स खाऊ शकतात किंवा मुलांना स्नॅक्स म्हणून देऊ शकतात। इतक्या सुरेख पद्धतीने हा चटपटीत असा वेफर्स तयार होणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। येथे मी 1 किलो लाल बटाटे घेतलेले आहे। मित्रांनो, हे बटाटे पूर्णतः वेफर्ससाठीच वापरले जातात। मार्केटमध्ये इझिली तुम्हाला हा बटाटा मिळून जाईल। तर बटाट्याची वरची साल काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी संपूर्ण बटाटे सोलून घेतलेले आहे। आता आपल्याला या बटाट्यांमध्ये पाणी घालून ठेवायचं आहे आणि जेवढे लागतील ना त्यानुसार आपल्याला बटाटे चे काप पाडून घ्यायचे आहे। तर येथे ना मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते की पाण्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने काप पाडू शकतात किंवा डायरेक्ट तुम्ही तेलामध्ये तळू शकतात। या दोन पद्धती आहेत, तुम्हाला जी सोयीस्कर पडेल ती वापरा। आणि येथे ना मी हे बटाटे चे वेफर्स आहे ते मी अजिबात वाळवलेले नाही, मी फक्त याचे जे स्टार्च आहे तो निघण्यासाठी पाण्यात टाकलेला आहे। किंवा तुम्ही एका प्लेट घेऊ शकता, त्यावर एक खिसून लगेच तेलामध्ये घालू शकता। जे पद्धत तुम्हाला सोयीस्कर पडेल त्यानुसार करा। आता हे मी पाण्यातले बटाटे काढून घेतलेले आहे, अजिबात सुकवलेले नाही आणि डायरेक्ट तेलात ॲड करणार आहे। तुम्ही बघू शकतात, आपल्याला इथे अजिबात वाळवायची गरज नाही किंवा पुसायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही तेलामध्ये सोडा तरी काही प्रॉब्लेम नाही। तर मी डायरेक्ट तेलामध्ये सोडलेले आहे आणि वाटलं तर किसणीने सुद्धा तुम्ही खिसू शकता डायरेक्ट तेलामध्ये। या दोन प्रोसेस आहे, इथे तुम्हाला जी सोयीस्कर पडेल ती ॲड करा। आता येथे आपण मिठाचं पाणी वगैरे असं काही घातलेलं नाही, फक्त आपण याच्यामध्ये एक कडकडीत असं गरम तेल केलेलं आहे आणि त्यामध्ये वेफर्स ॲड केलेले आहे। आता एक साईडने छान असे वेफर्स आपल्याला होऊ द्यायचे आहे। फक्त झाऱ्याने आपल्याला तेल साईडने असं फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आहे ना एक साईड पूर्णतः व्यवस्थित अशी कडक होईल आणि वरच्या साईडने छान असं तेल या वेफर्सवर येईल। जेणेकरून एक साईड चांगली झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने पलटी करता येईल आणि हे बटाटे कुठेही तुटणार नाही किंवा कच्चे राहणार नाही। यामुळे मी वरच्या साईडने फक्त तेल फिरवून घेतलेलं आहे। आता एक साईड व्यवस्थित अशी झालेली आहे, दुसऱ्या साईडने पलटी करूया। ही प्रोसेस करणे फार गरजेचे असते। तर 5 ते 10 मिनटं एक साईडने होऊ द्यायचं आहे आणि लगी पलटी केल्यानंतर दुसऱ्या साईडने पण त्याच पद्धतीने होऊ द्यायचं आहे। अशा पद्धतीने मित्रांनो दोन्ही साईडनी छान अशी 5 ते 10 मिनटं ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे, अजिबात स्लो करायची नाही, तर चिप्स आहे ना तेल पितात। आता ही ना एक साईडनी छान अशी झालेली आहे, दुसऱ्या साईडनी पलटी केलेली आहे, दुसरी साईड पण व्यवस्थित अशी कुरकुरीत झालेली आहे। या प्रोसेसला ना आपल्याला जास्त काही करायचं गरज नाही, फक्त गॅसची फ्लेम हाय ठेवा आणि डायरेक्ट तुम्ही यामध्ये वेफर्स ॲड करा। आणि मी झाऱ्या ज्या पद्धतीने फिरवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला इथे झाऱ्या फिरवायचं आहे, जेणेकरून हे जे वेफर्स असतात ते चिपकणार नाही तेलामध्ये आणि मोकळे मोकळे होतील आणि एक एक वेफर्स आपला सुटसुटीत होईल, त्यातल्या त्यात कुरकुरीत होईल। तर वेफर्स आपले तुम्ही बघू शकता छान असे वरती आलेले आहे आणि तेल खाली बसलेलं आहे। अशा पद्धतीने ना हे वेफर्स अतिशय कुरकुरीत झालेले सिम्पटम असतात। आता हे वेफर्स आहे ना मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता अजिबात तेल पिलेलं नाही आहे आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेले नाही आहे, इतक्या सुरेख पद्धतीने होता आणि इतके कुरकुरीत झालेले आहे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही। मी तुम्हाला याचा अगदी जवळून आवाजसुद्धा दाखवते की कशा पद्धतीने हा वेफर्स झालेला आहे कुरकुरीत। आता याच पद्धतीने मी सेकंड बॅच रेडी करून घेणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो मार्केटसारखे बटाटा वेफर्स तेही आपण घरच्या घरी आपण बनवलेले आहे। महिनाभर स्टोअर करा, मुलांना स्नॅक्समध्ये द्या किंवा उपासाला तुम्ही अगदी साधं मीठ ॲड करून सुद्धा हे उपासाला खाऊ शकतात आणि महिनाभरासाठी सुद्धा तुम्ही हे स्टोअर करू शकतात। इतक्या सुरेख पद्धतीने हे बटाटा वेफर्स झालेले आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। रामकृष्ण हरी।